नका त्यांनी पूर्ण कागदपत्रच आम्हाला दिलं नसल्यामुळं, कागदपत्र मुलगी मेल्यानंतर दिल्यामुळं आम्हाला ते शासकीय लाभ झाला नाही. आमची मुलगी गेली ते गेली, असा प्रकार भरपूर झालेले आहेत, त्या मिटवलेले आहेत. तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही एका पक्षाचे पदाधिकारी असून देखील तुमच्यावर, मग सर्वसामान्य जनतेचं काय? आज एक मी पदाधिकारी आहे, जिल्ह्याचा समन्वय मनसेचा, हे पूर्ण अशी कामं करत असताना आमच्यावर जर असा अन्याय असेल, गरिबांवर दंडगाईशाही केली जाते आणि त्यांना कोण वाली नसल्यानं झाले, हे मग मी माझ्या कुटुंबाचं आणि तालुक्याच्या खऱ्या अर्थानं अन्न, वस्त्र, निवारा ह्या आपल्या मूलभूत गरजा आहेत. मात्र आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत असताना देखील महत्त्वाचं ज्यांच्या हाती खरं आरोग्याचं, ज्यांच्यामुळं आरोग्य सुधारलं जातं किंवा ज्यांच्यामुळं गोरगरीब जनतेला आधार वाटतो, अशा डॉक्टरांनीच जर असं कृत्य केलं तर खरं तर ही जनजीवन विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी आणखीन काही मुद्दे आहेत की खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातून येतात, महिला असेल डिलिव्हरीसाठी किंवा आणखीन काही आजारी व्यक्ती येतात दवाखान्यामध्ये, तर त्या अर्थाने त्यांच्यावरती कुठल्या प्रकारे अन्याय होतोय किंवा कसा तुमच्या कुटुंबासोबत कुठला अन्याय झाला? तुमच्या मुलीचा तुम्ही यामध्ये उल्लेख केलाय, काय झालं? मुलीचं असं झाल्यानंतर तिथं ॲम्ब्युलन्स जे मागवली, त्या ॲम्ब्युलन्समध्ये घालून त्यांनी पाठवलं. पण ज्या वेळेला पाठवलं त्यावेळेला त्यांनी एक डॉक्टर आमच्या संग दिला, की मनीष वसंतवाणी म्हणून डॉक्टर दिला. त्या डॉक्टरांनी काय केलं, आधार हॉस्पिटलला ॲडमिट केलं मुलीला. परंतु मी जाताना काय सांगितलं, आमचं पूर्ण कुटुंब गेलं होतं. जाताना सांगितलं की शासकीय स्कीम असेल तर त्या दवाखान्यात ॲडमिट करा. तर स्कीम आहे म्हणून सांगितलं आणि तिथं ॲडमिट केलं. परंतु कागदपत्र लवकर आम्हाला दिलं नाही, स्कीम झाली नाही. मुलगी 1 डिसेंबर 2023ला ॲडमिट केली, ती 9 तारखेला पर्यंत शुद्धीवर आल्यामुळं आम्ही घरी परत आणली. तर 3 दिवसांनी म्हणजे 12 डिसेंबर 2023ला म्हणजे 3 दिवसांनी घरी आणल्यानंतर मयत झाली मुलगी. तर तिचं 3.5 लाख रुपये बिल घेतल्याशिवाय आम्हाला मुलीला ताब्यात दिलं नाही, असं कृत्य केलेलं आहे. आणि मी दररोज फोन करत होतो नंदू शिंदे डॉक्टरला की मुलीला तिथं डिस्चार्ज द्यायला लावा, सरकारी दवाखान्यात ॲडमिट करूया. तर त्यांनी होय 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 म्हणत होते. माझी 2 मुलं, भाऊ, बायको सगळी तिथं होते, कोणाचं ऐकलं नाही. मनमानी कारभार करून माझ्या मुलीच्या ह्या अशा अवस्थेत, मुलगी तर 100% अपंग होती, त्यामुळे 3.5 लाख रुपये वसूल केला आणि मुलीला सोडलं. आणि शासकीय अनुदान, शासकीय ह्याच्यातून आम्हाला काही मिळालं नाही. काय तर दवाखान्यात असताना त्यांनी पूर्ण कागदपत्रच आम्हाला दिलं नसल्यामुळं, कागदपत्र मुलगी मेल्यानंतर दिल्यामुळं आम्हाला ते शासकीय लाभ झाला नाही. आमची मुलगी गेली ते गेली, असा प्रकार भरपूर झालेले आहेत. तिथंसुद्धा काही प्रकार झालेले आहेत, मिटवलेले आहेत. तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही एका पक्षाचे पदाधिकारी असून देखील तुमच्यावर, मग सर्वसामान्य जनतेचं काय? आज एक मी पदाधिकारी आहे, जिल्ह्याचा समन्वय मनसेचा, हे पूर्ण अशी कामं करत असताना आमच्यावर जर असा अन्याय असेल, गरिबांवर दंडगाईशाही केली जाते आणि त्यांना कोण वाली नसल्यानं झाले, हे मग मी माझ्या कुटुंबाचं आणि तालुक्याच्या ह्याच्यासाठी मी आज इथं धरणं आंदोलन धरलेलं आहे. यासाठी की हे काय झालं, यांचा मनमानी कारभार ह्या तालुक्यावर भरपूर चालला आहे आणि पैशाच्या जीवावर भरपूर चालल्यामुळं इथं काहीही नाही झालं बघा. ह्यामुळं मला शेवटी इलाज नाही. मला आज त्या पत्र द्यायला ज्या वेळेला डॉक्टर पोलीस स्टेशन गेलेलं, त्यावेळेला माझ्या चौकशी न करता, शहानिशा न करता सुद्धा पत्र स्वीकारलं. त्यावेळेला मला सुद्धा समोर बोलवून घेतलं नाही. एवढं म्हणजे अन्याय व्हायला आलेला आहे. हे झालं ते झालं, परंतु ह्या 3 महिने 8 दिवस हे बेकायदेशीर अवैधरित्या चालू होतं, तरीसुद्धा याची शहानिशा केलेली नाही. ह्यासाठी मी म्हटलं की आता हे काहीही करायचं ना, आपण इथं उपोषणाला बसायचं, ह्याचा शहानिशा करायची, असे हे भरपूर तालुक्यात कार्यक्रम चालू आहेत. आणि एकाला एवढं कळवून मी आज 6 महिने सगळ्याला कळवत आलो, पण ह्याची कोणी विचारपूस केलेला नाही. म्हणून मी काय करलो, एक समाजकारण आहे, राजकारण मी थोडं करतो, समाजकारण जास्त करतो, म्हणूनच मी ह्यात भाग घेतला. आणि काही तर याच्यावर तोडगा निघाला पाहिजे. एवढा अन्याय आहे की नगरपालिकेनं सुद्धा परवाना दिलाय, बांधकाम परवाना, आणि ग्रामीण तलाट्यानं सुद्धा परवाना दिला. नक्की ही जागा ग्रामीणची आहे का नगरपालिका हद्दीत आहे हेच कळना झाले. याची शहानिशा सगळी झाली पाहिजे. त्यासाठी मी इथं बसलेलो आहे.